कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी हॉटेल स्टाईल मटर पनीर रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने। तुम्ही बघू शकता अतिशय कमी वेळामध्ये आपलं मटर पनीर बनून तयार झालेलं आहे। चला तर मग रेसिपी पाहूया। कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घालून घ्यायचे आहेत। कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। कांदा थोडा सॉफ्ट झाला की यामध्ये छोटे छोटे 2-3 तुकडे आल्याचे घालून घ्यायचे आहेत। 1 कट केलेली हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि तेलावर परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर 7 ते 8 काजू घेतलेले आहेत। काजूला देखील तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी कट करून घेतलेला आहे, तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटोला देखील आपल्याला परतवून घ्यायचं आहे। टोमॅटो थोडा सॉफ्ट होईपर्यंत परतला की यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि यावर झाकण ठेवून 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। 3 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढायचं आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कांदा टोमॅटो अगदी मऊ शिजलेला आहे। आता ह्या कांदा टोमॅटोला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरला बारीक दळून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये पनीरचे तुकडे फ्राय करून घेऊया। तुम्हाला जर मलाईदार पनीर आवडत असेल तर तुम्ही फ्राय न करता देखील पनीर वापरू शकता मटर पनीरच्या भाजीमध्ये। पनीर आपलं हलकसं गोल्डन झालेलं आहे। आता काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व पनीर आपण फ्राय करून काढून घेतलेलं आहे। उरलेल्या तेलामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचं आहे। चिमूटभर हिंग घालून घ्यायचं आहे। जिरे छान तडतडलं की यामध्ये मिक्सरला बारीक करून घेतलेली पेस्ट घालायची आहे आणि तेलावरती पेस्टला छान परतवून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटोची पेस्ट तेलावरती छान परतलेली आहे। यामध्ये घालायचं आहे छोटा पाव चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि सर्व मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि तेलावरती परतवून घ्यायचं आहे। मसाले छान परतले की भाजीची चव देखील छान येते, त्यामुळे मसाले व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। 1 छोटा चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे। मिठाला देखील व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मसाले देखील आपले तेल सुटेपर्यंत परतलेले आहेत। आता यामध्ये घालायचं आहे अर्धा कप पाणी। अर्धा कप पाणी घातल्यानंतर व्यवस्थित पाण्याला मसाल्यांमध्ये मिक्स करायचं आहे आणि यावर झाकण ठेवून 2 मिनिटं मसाल्यांना तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। 2 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे। पुन्हा एकदा सर्व मसाल्यांना व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मसाले अगदी छान तेल सुटेपर्यंत शिजलेले आहे आणि रंग देखील सुरेख आलेला आहे। यामध्ये घालायचे आहेत अर्धी वाटी वाटाणे। वाटाण्यांना देखील व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करायचं आहे। त्यानंतर 1 ग्लास गरम पाणी घालायचं आहे
व्यवस्थित मिक्स करायचं आहे. गरम पाण्याने भाजीला तरी खूप छान येते, त्यामुळे शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा. भाजीला व्यवस्थित उकळी आल्यानंतर यामध्ये घालायचं आहे फ्राय केलेलं पनीर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पनीर घालून. गॅसची फ्लेम आता स्लो करायची आहे आणि यावर झाकण ठेवून 6 ते 7 मिनिटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे. 7 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे. भाजीला एकदा हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. वाटाणे देखील आपले छान शिजलेले आहेत. मला एवढीच घट्ट भाजी हवी आहे. तुम्हाला आणखीन घट्ट हवी असेल तर आणखीन थोडा वेळ भाजीला शिजू द्यायचं आहे. यावर घालायचा आहे पाव चमचा गरम मसाला, अर्धा चमचा कस्तुरी मेथी. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि यावर कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान आपलं मटर पनीर बनून तयार झालेलं आहे. अशा प्रकारे हॉटेल स्टाईल मटर पनीर तुम्ही घरच्या घरी बनवून तयार करू शकता. आता मटर पनीरला एका सर्विंग कढईमध्ये सर्व करूया. खाण्यासाठी तयार आहे हॉटेल स्टाईल मटर पनीर रेसिपी. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.